राधानगरी तालुक्यातील 98 सरपंच पदासाठी आरक्षण सोडत जाहीर। राधानगरीसह राशिवडेत ओबीसी महिला आरक्षण। राधानगरी तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी सन 2025 ते 2030 या 5 वर्षांच्या कालावधीकरता आरक्षण निश्चित करण्यात आले। राधानगरी तालुक्यातील एकूण 98 सरपंच पदांसाठी आरक्षण सोडत पद्धतीने काल मंगळवार दिनांक 8 एप्रिल 2025 रोजी दुपारी 3 वाजता राधानगरी येथील पंचायत समितीच्या राजर्षी शाहू सभागृहात आयोजन करण्यात आलं होतं। यासाठी तहसीलदार अनिता देशमुख, नायब तहसीलदार बिपिन लोकरे यांना प्राधिकृत करण्यात आलं होतं। आरक्षित पदांमध्ये अनुसूचित जातीसाठी एकूण 6, त्यामध्ये 3 महिला, अनुसूचित जमातीसाठी एकूण 0, महिलाही 0, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग एकूण यासाठी 13 मध्ये 5 महिला आणि सर्वसाधारण गटासाठी 30, त्यामध्ये 11 महिला पदे आरक्षित करण्यात आली होती। त्यानंतर दुपारी ठीक 3 वाजता आरक्षणाच्या सोडतीच्या चिठ्ठ्या शालेय विद्यार्थी स्वराज्य पाटील आणि ऋतुजा दांडेकर या शाळकरी मुलांच्या हस्ते काढण्यात आल्या। तालुक्यातील गावनिहाय आरक्षण खालीलप्रमाणे: अनुसूचित जाती तारळे खुर्द, धामोड लाडवाडी, ओलवण, गुडाळ, गुडाळवाडी, भुजवडे, बुरंबाळी। अनुसूचित जाती महिला कोते, कोदवडे, कपिलेश्वर, अटेगाव, पडळी। नागरिकांचा मागासवर्ग सावर्डे, पाटणकर, शेळेवाडी, पाटपन्हाळा, खिंडी भरवडे, अमजाई भरवडे, मालवे, तिटवे, मसुर्ली, मोघरडे, केळोशी बुद्रुक, अकनूर, खामकरवाडी, धामणवाडी। नागरिकांचा मागासवर्ग महिला रशिवडे खुर्द, चापोडी तर्फ तारळे, गौशी, राधानगरी, शिरगाव, आवळी खुर्द, घोटवडे, मानबेट, सोळांकूर, सरवडे, तळगाव, मांगोली आणि आपटाळ। सर्वसाधारण खुला प्रवर्ग रशिवडे बुद्रुक, पालकरवाडी, पनोरी, तरसंबळे, ऐनी, अडोली, आवळी बुद्रुक, चांदे, नरतवडे, फेजिवडे, सोन्याची शिरोली, कसबा वाळवे, कसबा तारळे, कासार पुतळे, मौजे कासारवाडा, दुर्गमानवाड, पुंगाव, फराळे, पिरळ, पडसाळी, पंडेवाडी, राजापूर, बनाचेवाडी, कंथेवाडी, मजरे कासारवाडा, घुडेवाडी, चांदेकरवाडी, हेळेवाडी, मुसळवाडी, माझगाव। सर्वसाधारण महिला कोनोली तर्फा संडोली, सिरसे, मोहडे, करंजफेण, न्यू करंजे, चंद्रे, मल्लेवाडी, कुडुत्री, तळशी, ठिपकुर्ली, अंजे, तुरुंबे, येळवडे, सावर्डे, मांगेवाडी, चापोडी तर्फ ऐनखोल, केळोशी खुर्द, चक्रेश्वरवाडी, बरडवाडी, बर्गेवाडी, ठेंगेवाडी, हसणे, कांबळवाडी, करिवडे, कुंभारवाडी, पिंपळवाडी, रामणवाडी, सुळंबी, कौलव। या सोडतीसाठी तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सदस्य उपस्थित होते। या आरक्षणामुळे आगामी 5 वर्षांसाठी तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच पद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित झालेला आहे हे स्पष्ट झाल्यामुळे अनेक इच्छुकांच्या चेहऱ्यावरती उत्साह पाहायला मिळाला, तर अनेकांचे पत्ते गुल झाल्याचं पाहायला मिळाले। केके न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे। गोकुळ सोबत गोकुल। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच केके न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।